हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स का आणि कसं घ्यावं? तुम्हाला बराच वेळा असं वाटलं असेल की हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स आपण भरतो, पण ते आपल्या कामी कधीच येत नाही. विशेषतः हेल्थ इन्शुरन्स कडे तर लोक फारसं लक्षच देत नाही. मी एकदम स्ट्रॉंग आहे, माझी इम्युनिटी खूप चांगली आहे, मला काय होणार असं म्हणत आपण ते टाळत राहतो. मग पुढे तोच विचार येतो, त्या इन्शुरन्स कंपनीला का दान करायचं पैसे? त्यामुळे मी मजा करतो, पार्टी करतो. पण आजची जीवनशैली पाहिली तर वास्तव खूप वेगळं आहे. कामाचा ताण, झोपेची कमतरता, चुकीचं खाणं पिणं, वाढतं प्रदूषण आणि सततचा मानसिक तणाव, आणि याचा परिणाम असा होतो की अगदी निरोगी वाटणाऱ्या लोकांनाही कॅन्सर, डायबिटीज, लिव्हर फेल्युअर आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार लवकर गाठतात. आणि अपघात तो तर वय, ताकद किंवा इम्युनिटी काहीच पाहत नाही. तो कधीही कुठेही होऊ शकतो. म्हणून प्रश्न हा नाही की इन्शुरन्स लागेल की नाही, खरा प्रश्न असा आहे की तो ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आपण तयार असू का? सर्वात आधी बोलूया टर्म इन्शुरन्स बद्दल. टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा. आज तुम्ही कमावता, घर चालवता, कर्ज फेडता, मुलांच्या शिक्षणाची स्वप्न पाहता, पण उद्या जर काही अनपेक्षित घडलं तर ही सगळी जबाबदारी कोण निभावणार? त्याचं उत्तर म्हणजे टर्म इन्शुरन्स. भारतामध्ये साधारणपणे 18 वयापासून ते 60 वयापर्यंत टर्म इन्शुरन्स घेता येतं. पण ते घ्यायचा सगळ्यात योग्य काळ म्हणजे तुमच्या वयाचे 20 ते 30 ची सुरुवात. कारण या वयात प्रीमियम खूप कमी असतो, मोठ्या रकमेचं कव्हर कमी पैशात मिळतं आणि शरीरात कोणतेही गंभीर आजार नसल्यामुळे पॉलिसी सहज मिळते. उदाहरणार्थ, वयाच्या 25व्या वर्षी घेतलेली पॉलिसी तुम्हाला पुढचे 60 वयापर्यंत सुरक्षा देऊ शकते. म्हणजे तुमची पूर्ण अर्निंग इयर्स सुरक्षित होतात. ज्या क्षणी तुमच्यावर कोणाची तरी जबाबदारी येते, जसं की आई वडील तुमच्यावर अवलंबून असतात, लग्न होतं, मुलं होतात किंवा होम लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन अशी कर्ज घेतली जातात, त्या क्षणापासून टर्म इन्शुरन्स ही लक्झरी राहत नाही, ती गरज बनते. आता बोलूया हेल्थ इन्शुरन्स बद्दल, ज्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं जातं. हेल्थ इन्शुरन्सची आठवण आपल्याला आजार झाल्यावर येते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. भारतात 18व्या वर्षापासून इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स घेता येतं आणि लहान मुलांना फॅमिली फ्लोटर प्लॅन मध्ये कव्हर करता येतं. हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा सगळ्यात योग्य काळ म्हणजे मिड 20s ते अर्ली 30s. या वयात प्रीमियम कमी असतो, प्री एक्झिस्टिंग डिसीजेस नसतात, त्यामुळे वेटिंग पिरियड लवकर पूर्ण होतो आणि पुढे जाऊन जेव्हा खरंच गरज पडते तेव्हा पॉलिसी पूर्णपणे ऍक्टिव्ह आणि उपयोगी असते. वरून भारतात मेडिकल खर्च प्रचंड वेगाने वाढताना दिसतोच. आज जे ट्रीटमेंट 3 ते 4 लाखात होतं ते उद्या 8 ते 10 लाखांपर्यंत जाऊ शकतं. म्हणून मी तर आज हेल्दी आहे हा विचार खूप महागात पडू शकतो. आता महत्वाचा प्रश्न येतो, इन्शुरन्स कंपनी कशी निवडायची? इथे सगळ्यात मोठी चूक लोक करतात ती म्हणजे फक्त स्वस्त प्रीमियम पाहून पॉलिसी घेतात. खरं पाहिलं तर कंपनी निवडताना तिचा क्लेम सेटलमेंट रेकॉर्ड किती चांगला आहे, ती फायनान्शियली किती स्ट्रॉंग आहे आणि ग्राहकांना सर्व्हिस कशी देते हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ सातत्याने चांगला असतो, म्हणजे ती जास्त क्लेम्स मंजूर करते, ती कंपनी जास्त भरोसेमंद समजली जाते. त्याचप्रमाणे सॉल्व्हन्सी रेशिओ म्हणजे कंपनीकडे भविष्यात क्लेम्स भरण्याची ताकद आहे का हे दाखवणारा आकडा, आणि किती लोक त्या कंपनीच्या पॉलिसीज वर्षानुवर्षे चालू ठेवतात हेही तिच्या विश्वासार्हतेचं लक्षण असतं. फक्त कंपनी नाही, पॉलिसी स्वतःही नीट समजावून घ्यावी लागते. टर्म इन्शुरन्स मध्ये तुमचा कव्हर पुरेसा आहे का? पॉलिसी रिटायरमेंट एज पर्यंत आहे का? ऍक्सिडेंटल किंवा क्रिटिकल इलनेस सारखे रायडर्स उपयोगी आहेत का हे पाहावं लागतं. हेल्थ इन्शुरन्स मध्ये रूम रेंट लिमिट आहे का? कुठल्या आजारांना किती मर्यादा आहे? वेटिंग पिरियड किती आहे? आणि काय काय गोष्टी पॉलिसीमध्ये येत नाहीत हे सगळं आधीच समजून घेणं महत्वाचं असतं. खूप वेळा खूपच कमी प्रीमियम असलेली पॉलिसी आकर्षक वाटते, पण नंतर कळतं की त्यात कव्हरेज कमी आहे, एक्सक्लुजन जास्त आहे किंवा क्लेम प्रोसेस खूपच कठीण आहे. म्हणून प्रीमियम आणि बेनिफिट्स यांचा समतोल असणं फार महत्वाचं आहे. तसेच कंपनीची सर्व्हिस कशी आहे, कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क किती मोठा आहे आणि क्लेम सेटल व्हायला किती वेळ लागतो हेही लक्षात घ्यायला हवं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज म्हणजे इन्शुरन्स हा वायफळ खर्च नाही, तर इन्शुरन्स म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या धोक्यांपासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्याची तयारी असते. आज पॉलिसी घेताना वाटेल की हे पैसे वाया जात आहेत, पण ज्या दिवशी ती पॉलिसी तुमचं घर, तुमचं भविष्य आणि तुमचं कुटुंब वाचवेल त्या दिवशी समजेल की हे दान नव्हतं, हे शहाणपण होतं.